नमस्कार. मीराला सत्याच्या आईचा फोटो भेटलेला असतो. त्यामुळे मीरा खूपच खवळलेली असते. मीरा सुधाकर जवळ जाते आणि सुधाकरच्या तोंडावर चक्क तो फोटो मारते आणि सुधाकरला म्हणते, बाबा बाबा हे सर्व काय आहे ते मला आज कळलंच पाहिजे. आज मात्र मी शांत नाही बसणार. इतके दिवस मी शांतच होते. माझ्या नवऱ्याचा होणारा अपमान मी स्वतःच्या डोळ्याने बघत होते. सारखं आपलं त्याला हडतूड केलं जात होतं. मी कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा सासूबाई मात्र त्यांना अंतर देतच होत्या. आणि त्यांची काय इच्छा होती? फक्त त्यांच्याकडून आईची माया. ती तर त्यांच्या नशिबातच नव्हती. आता मला समजतंय ना बाबा, मुळात नशिबात कसं असणार? कारण नशिबात असायला त्यात त्यांची आई तर पाहिजे ना. त्यावेळेला सुधाकर म्हणतात, बस झालं मीरा. अगं किती कांगावा करणार आहेस? आणि मीरा, तू मला न सांगता माझ्या कपाटाला हातच कसा काय लावलास? हे बघ मीरा, तू हे चांगलं केलं नाहीस. तेव्हा लगेच मीरा बोलते, त्यासाठी मी तुझी माफी मागते. खरं सांगू का बाबा, मला आता कळतच नाहीये. बाबा, ह्या फोटोतली बाई जर का यांची आई आहे तर ती व्यक्ती आहे तरी कुठे? बाबा, मला हे समजून घ्यायचं आहे आणि तो माझा अधिकार आहे. तेव्हा सुधाकरराव बोलतात, नाही मीरा, मी तुला या सर्व गोष्टी नाही सांगू शकत. मीरा, तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे कितीही काहीही झालं तरी सुद्धा सत्यजित सुधाकर गायकवाड आहे आणि ती ओळख त्याच्यापासून कोणीही पुसणार नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, बाबा अहो, एक वेळ त्यांना तुमचं प्रेम मिळेल. तुम्ही त्यांच्यावरती भरभरून प्रेम करता, स्वतःचा मुलगा मानता, पण त्यांना जी कमी आहे ती कमी मात्र तुम्ही नाही ना भरू काढू शकत. तेव्हा सुधाकरराव बोलतात, कसली कमी? मीरा, सगळं तर त्याला इथे मिळतं. तेव्हा लगेच मीरा बोलते, पण आईचं प्रेम कुठे मिळतंय? ते जर का भेटलं असतं तर कदाचित या सर्व गोष्टींपर्यंत मी पोहोचण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले नसते. पण बाबा, आता मात्र खरंच या सगळ्या गोष्टी यांच्या समोर आणा, कारण त्यांना सुद्धा कळू देत ना त्यांची खरी आई कोण. एकदा जर का त्यांना कळालं त्यांची खरी आई कोण, तर ते सुद्धा त्या आशेने निरुपा गायकवाडकडे अपेक्षा करणार नाहीत. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा, ग का असं टोकाचं पाऊल उचलतेस? तेव्हा मीरा बोलते, बाबा मी टोकाचं पाऊल नाही उचलत, कारण मला गोष्टी कळून चुकल्यात बाबा. बाबा, मला सगळं काही समजलंय आणि म्हणूनच मी ठरवलंय आता मात्र एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचाच. तेव्हा तेवढ्या तिथे आजी हात टाळ्या वाजवत येते आणि मोठ्याने बोलते, मीरा, खरंच मानलं पाहिजे तुला. शेवटी सत्यापर्यंत तू पोहोचलीस. पण सत्य किती कटू आहे हे तुला कळलं ना? तू हा धक्का पचवू शकलीस का? तेव्हा मीरा बोलते, नाही ना, मी हा धक्का पचवूच शकले नाही. तेव्हा आजी बोलते, मग विचार कर, सत्याचं काय होईल? लहानपणापासून ज्या दोघांना तो आई वडील मानत आलाय, तेच जर का तू एकाएकी सांगितलंच की ही दोघंही तुझे आई वडील नाहीच आहेत, मुळात तुझा या घराशी संबंधच नाहीये, तर तो तर कोलमडून पडेल. तेव्हा मीरा बोलते, हो ना, पडतील ना कोलमडून, पण मी त्यांना साथ देईन, मी त्यांना सावरेल, पण मी मात्र त्यांना तुटू देणार नाही. मी पुन्हा एकदा त्यांना खंबीरपणे उभी करेन, पण या खोट्याच्या आधारावर मी त्यांना जगू देणार नाही, कारण खोट्याच्या आधारावर जगलेले ते मला चालणारच नाहीत. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, पोरी असं नको करूस. तेव्हा मात्र मीरा बोलते, नाही बाबा, आज तुम्ही मला उत्तर दिलंच पाहिजे. तेवढ्यात निरूपा आणि सत्या तिथे आलेले असतात. त्यावेळेला सत्या मीराला बोलतो, काय चाललंय धूमकेतू? धूमकेतू, तू बापाशी असं का बोलतेस? एवढा मोठा आवाज का चढवलायस? धूमकेतू, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, आजपर्यंत ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचे आई वडील मानत होतात त्या दोघांनाच विचारा ना, मी त्यांच्यावरती आवाज का चढवते? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मीरा, माझ्या नवऱ्यावरती आवाज नाही चढवायचा.
जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी काय करेन ते. मीरा उगाच शहाणपणा करू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई सासूबाई अहो तुम्ही आता तरी शांत व्हा आणि मी काय बोलते ना त्या गोष्टीचा जरा विचार करा. सासूबाई खरंच तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीये. त्या जर का कळाल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, मला काय समजायचं आहे आणि तू माझ्या नवऱ्याशी अशा आवाजात का बोलतेस? मीरा माझ्या नवऱ्याशी या आवाजात बोलायचं नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो नाही बोलत. मग आता त्यांनी सुद्धा मला उत्तर द्यायचं. तेव्हा लगेच सत्या बोलतो, काय चाललंय धूमकेतू, माझ्या बापाशी असं बोलायचं नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता, सत्यजित सत्यजित तू जरा शांत हो आणि निरूपा तू जरा गप्प बसशील का? निरूपा तिला जे प्रश्न पडले त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ आली असं मला वाटतंय. कारण तिला जे कळलंय ते आता ती शांतपणे ऐकून घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही आणि मी मात्र आता शांत बसणार नाही. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, असं काय ऐकायचं आहे तुला धूमकेतू? धूमकेतू अगं अशा कोणत्या गोष्टी पाहिजेत तुला? अगं तू बापाकडून अपेक्षा का करतेस? तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते, पुरे अहो जेव्हा तुम्हाला हे कटू सत्य कळेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण आपल्याला धीट उभं राहायचंय. अजिबात तुम्हाला असं कोलमडून जायचं नाहीये. तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव मीराला बोलतात, मीरा विचार कर. मीरा तू ज्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करतेस ना त्या जर का एकदा समोर आल्या तर होत्याचं नव्हतं होईल. मीरा मीरा प्लीज समजून घे. तेव्हा मात्र मीरा बोलते, काय समजून घेऊ मी काय समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीये आणि समजून घ्यायचा तर प्रश्नच उरत नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सत्यजित बोलतो, बाप अरे बोल ना काय आहे? आजी अगं तुला जरी माहिती असलं तरी सुद्धा सांग मला सुद्धा एकदाच सत्य कळू दे. मला तर समजतच नाही या धूमकेतूच्या मनात नक्की काय चालू आहे. रात्रभर इकडे तिकडे काही ना काहीतरी शोधत असते. खरं सांगायचं तर रात्रभर जागी असते. तिला झोपच लागत नाही. तिला वाटतं मी झोपलोय पण मी मात्र जागा असतो. कारण तिच्या मनात नक्की काय चालू आहे तेच मला समजत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, म्हणजे सत्यजित तुला सुद्धा सत्य ऐकायचं आहे? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो बाप, ज्या गोष्टीमुळे माझ्या धूमकेतूला त्रास होतो, रात्रभर ती जागी असते, बेचैन असते, त्या माझ्या धूमकेतूच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. त्या गोष्टी नक्की कोणत्या आहेत त्या मला सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. तेव्हा लगेच आजी बोलते, सुधाकर मन धीट कर आणि आता सर्व सांग, कारण आपल्याकडे पर्यायच नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, अहो काय सांगायचं आहे? तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय मला खरंच कळत नाही. मला खरंच तुमच्या या गोष्टीचा पत्ताच लागत नाहीये. प्लीज जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोला. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा आजपर्यंत तुझ्याकडून एकच अपेक्षा केली, ती म्हणजे सत्यावरती माया करण्याची, त्याला आईचं प्रेम देण्याची. पण त्याच्यात मात्र तू कमनशिबी ठरलीस आणि तुझ्यामुळेच आजचा हा दिवस माझ्या समोर उभा ठाकलाय. निरूपा मी काय अपेक्षा केली होती तुझ्याकडून आणि तू मात्र माझ्या सगळ्या गोष्टींचा अपेक्षा भंग केलास. तेव्हा लगेच निरूपा बोलते, म्हणजे त्यावेळेला सुधाकरराव स्वतःच्या हातातील फोटो निरूपाला दाखवतात. तेव्हा लगेच निरूपाला धक्का बसतो आणि निरूपा बोलते, नाही, या सर्व गोष्टी समोर आणायची गरज नाही. इथल्या इथे या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि मीरा नको तिथे आगाऊपणा करू नकोस. मीरा मला कळतंय. त्यावेळेला मीरा बोलते, तुम्ही कोण बोलणार या आणि तुम्ही का अडवताय? आणि तसंही यांच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे? सासूबाई तुम्ही जरा लांबच राहिलात ना तर बरंच होईल. तेव्हा लगेच सत्या बोलतो, काय चाललंय धूमकेतू? अगं असं का वागतेस तू? का स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतेस? अगं नको असं करूस. तुझ्या अशा गोष्टींमुळे त्रास होतोय.
तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला निरूपा बोलते, मीरा मी तुला सांगतेय ना सगळ्या गोष्टी विसर म्हणून. मीरा या गोष्टींचा तू विचार करू नकोस, सगळं काही संपून जाईल. तेव्हा मात्र मीराची खूपच चिडचिड झालेली असते. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, निरूपा आता तुला त्रास करून घ्यायची गरज नाही. आता जे काही आहे ते समोर येणारच आणि ते सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अहो तुम्ही काय करताय, कळतंय का तुम्हाला? जर का हे सत्य सर्वांच्या समोर आलं तर नको ते घडेल. अहो सगळं तुटेल, सगळं विस्कटेल. त्यावेळेला लगेच आजी बोलते, निरूपा या परिणामांचा विचार तू आधी केला असतास तर कदाचित या गोष्टी या पोरीने खणून काढल्याच नसत्या. आज तुझ्यामुळे आमचा सत्य आमच्यापासून कायमचा लांब जाणार आहे आणि ही गोष्ट आम्हाला पचवावी लागणार आहे. तेव्हा मात्र मीरा आजीला बोलते, आजी बाबा तसं काही होणार नाही, हे तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, आजी अगं काय बोलतेस तू, तुझ्या आणि बापापासून मी लांब जाईन? अगं मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव सत्याला मिठी मारतात आणि म्हणतात, सत्यजित आज तुझा बाप तुला जे काही सांगेल ते ऐकल्यानंतर तू तुझ्या बापाचा राग करू नकोस, कारण मला त्या गोष्टी त्या पद्धतीने कराव्या लागल्या. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे मला पूर्णपणे खात्री आहे तू कधीच चुकू शकत नाहीस. तू असं का बोलतोस, स्वतःला असं ब्लेम का करून घेतोस? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मी आता तुला सगळं काही सत्य सांगणार. तेव्हा लगेच मीरा बोलते, असं कोणतं सत्य आहे ते जर का तुम्हाला कळलं तर तुम्हाला सुद्धा समजेल ज्यांच्याकडून अपेक्षा करताय ते तुमची प्रत्येक वेळेला अपेक्षा भंग का करायचे. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे काय आहे असं सत्य, प्लीज सांग ना. तेव्हा सुधाकरराव बोलतात, 1 मिनिट सांगतो. आणि सुधाकरराव सत्याच्या हातात त्याच्या आईचा फोटो ठेवतात. तो फोटो बघितल्यानंतर सत्या बोलतो, ह्या कोण आहेत, मी या फोटोतल्या व्यक्तीला ओळखतच नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, जरा नीट बघा तुम्ही त्यांच्याकडे, तुम्हाला काही जाणवतंय का? तेव्हा लगेच सत्यजित त्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो, नाही ग धूमकेतू, मी यांना ओळखतच नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, कसं ओळखाल ना तुम्ही, कारण तुम्ही त्यांना कधीच पाहिलेलं नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित कितीही कटू असलं तरी हेच सत्य आहे की तुझी आई खरी ही आहे, ही फोटोतील व्यक्ती. हे ऐकून सत्याच्या हातातील फोटोच खाली पडतो. सत्या पूर्णपणे कोलमडून पडतो आणि म्हणतो, नाही बाप असं नाही होऊ शकत, असं कसं काय होईल, माझ्यासाठी तर तुम्हीच माझे आई वडील आहात. बाप असं नको ना तुझ्यापासून दूर करूस. आणि सत्यजित मोठमोठ्याने रडायला लागतो. निरूपाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. त्यावेळेला मीरा सत्यजितच्या जवळ जाते आणि सत्यजितला बोलते, अहो शांत व्हा, तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, जे सत्य आहे ते तुमच्या समोर आलंय आणि हे सत्य जर का तुम्ही स्वीकारलत ना तर बरं होईल, प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, हेच मीरा तुला मी सांगत होतो, माझ्या सत्याला हा धक्का पचवता येणार नाही, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस मीरा, तुला जे पाहिजे होतं ते तू केलंस. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा तुम्हाला असं वाटतंय की मला जे पाहिजे होतं ते मी केलं, पण बाबा तुम्हीच विचार करा, मी जर का एखाद्या गोष्टीचा विचार केलाय तर तो योग्य पद्धतीचाच असेल की नाही. प्लीज बाबा प्लीज माझ्या बाजूने कायम उभे राहिला तसेच उभे राहा ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, पुरे आता हा विषय संपव, मला हा विषय वाढवायचा नाही. सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव, आपला जरी रक्ताचा संबंध नसला तरी सुद्धा माणुसकीचा संबंध आहे. मी तुझा बाप आहे आणि तुझ्यावरती कधीच मी प्रेम कमी केलं नाही. स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त मी तुला कायम स्वतःजवळ ठेवलंय, तुझ्यावरती प्रेम केलंय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघ सत्या, मी तुझा कायम तिरस्कार करत आले पण यांनी मात्र कायम तुला पाठीशी घातलंय.
सत्या प्लीज असा विचार नको ना करूस. तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो, निरूपा तू काही बोलूच नकोस आणि हात जोडतो मी तुझ्या समोर निरूपा. आता सगळं काही संपल्यात जमा आहे हे मला कळून चुकलं निरूपा. तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते, सत्या मला कळतंय तू माझा रागराग करतोयस, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, त्याची गरज नाही सासूबाई, जेव्हा साथ द्यायची होती तेव्हा दिली नाही आणि आता मात्र साथ देते अशी नाटकं करायची गरज नाही. माझा नवरा काही एकटा नाही, मी त्याच्या सोबत आहे आणि कायम असणार. आणि तसंही ज्या माणसांशी आमचा संबंधच नाही त्या माणसांना आपलंसं सुद्धा मला करायचं नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव आणि आजी बोलतात, मीरा अगं काय बोलतेस. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी मी तुमच्याबद्दल किंवा बाबांबद्दल किंवा रिया आणि रवी भाऊजींबद्दल नाही बोलत, पण निरूपा गायकवाड, पंकज गायकवाड आणि देविका मात्र कायम आमच्याशी ज्या पद्धतीने वागत आल्यात त्यांना मात्र मी माफ करणार नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.